प्रेक्षकांनो, खूप दिवसानंतर ठिपक्याच्या रांगोळीचा संडे स्पेशल रिव्ह्यू आला आहे. मी आज अप्पूच्या प्रेग्नन्सी नंतरचे सगळे गोल्डन क्षण तुम्हाला मेमराईज करवणार आहे. प्रेक्षकांनो, ही मालिका खरंच खूप उत्कृष्ट आहे, यात शंकाच नाही. पण काही ट्रॅक घसरले, काही ट्रॅक वर आले, पण तुम्हाला आज मी काही छान छान मेमरीज देणार आहे. सुमीच्या प्रेग्नन्सीची न्यूज कळाली तेव्हा सगळेच जण किती आनंदात होते. नेमकी अप्पूसुद्धा तेव्हा प्रेग्नेंट होती. शशांक अप्पूची एकमेकांकडून असलेली अपेक्षा अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी दाखवली आहे. अप्पू ही आजकालची मुलगी आहे आणि तिला ह्या वयामध्ये इतक्या लवकर मूल ठेवणं हे पसंत नव्हतं. रादर तिला ती जबाबदारी खूप अवघड वाटत होती. साहजिक दाखवलंय त्यांनी. पण ह्यावेळी घरातले वरिष्ठ म्हणून दादा काकांनी अप्पूला ज्या पद्धतीने समजवलंय आणि ज्या पद्धतीने तिची साथ दिली आहे ना प्रेक्षकांनो, खरंच वाखाणण्याजोगता आहे तो सगळाच एपिसोड. आणि ते सगळे क्षण अतिशय सुरेख वठवले त्यांनी. हेच नाही तर कानेटकर फॅमिलीतला प्रत्येक सदस्य अप्पूच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. प्रत्येकाने अप्पूला ज्या त्या परीने कन्व्हिन्स करून सांगितले की मातृत्व हे सुख खूप कमी जणांच्या नशिबात असतं आणि त्याला भाग्यही लागतं. आणि अप्पूला थोडासा उशीर लागला, पण देर आहे दुरुस्त आहे. आणि तिला शेवटी कळलंच. एवढंच नाही, दादा काकाने शशांकचं सुद्धा कौतुक केलं की नवरा म्हणून तो अपूर्वाच्या पाठी अतिशय खंबीरपणे उभा राहिला आणि या गोष्टीचं त्यांना कौतुकच होतं. खरंच प्रेक्षकांनो, कानेटकर फॅमिलीतले वडीलधारे माणसानं खरंच कौतुकास्पद आहेत. किती छान आणि किती मस्त, म्हणजे सगळ्याच गोष्टी त्यांनी खूपच रिअलिस्टिक दाखवल्या हो. म्हणजे बायकांची अप्पूकडनं असलेली अपेक्षा आणि ह्या वेळेला दादा काकांनी अप्पूसाठी घेतलेली तटस्थ भूमिका, सुमीचं वारंवार अप्पूला समजावून सांगणं, पण अप्पूच्या मनातली घालमेल होणं हे खूपच योग्य होतं. पण यावेळी शशांकला नवरा म्हणून आणि होणारा बाबा म्हणून जे काही वाटत होतं ते त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने आपल्यासमोर प्रेझेंट केलं आहे. सगळं होऊनसुद्धा आपल्या माईंचा उत्साह मात्र वाखाणण्याजोगता होता. खरं तर घरामधली बाई पॉझिटिव्ह असली ना की सगळंच पॉझिटिव्ह होतं असं म्हणायला हरकत नाही आहे. कानेटकरांचा जो मुख्य पिलर आहे ना तो म्हणजे आपल्या माई आहेत. आणि अशा वेळी कौशिकांची एंट्री तर जबरदस्तच दाखवली. कौशिकांनी दादा काकांप्रती जी कृतज्ञता व्यक्त केली ना ती तर खरंच छान होती. आणि अप्पू आई होणार आहे हे सगळं कळाल्यावरती वडिलांना काय वाटेल ह्या सगळ्या भावनानं कौशिकांच्या चेहऱ्यावरती अतिशय छान दाखवल्यात त्यांनी. आणि त्यांचं अप्पूला समजावून सांगणं आणि अप्पू कन्व्हिन्स झाल्यानंतर या सगळ्यांनी जो काही घरातल्या घरात सेलिब्रेशन केलं ना, अप्रतिम, जबरदस्त. खरं सांगू का प्रेक्षकांनो, कानेटकरांच्या फॅमिलीमध्ये एवढे मेंबर आहेत ना, त्यांना बाहेरच्यांना बोलवायची गरजच पडत नाही. या सगळ्यामध्ये ना शशांक आणि अप्पूची बॉन्डिंग अतिशय सुरेख दाखवली आहे त्यांनी. काही गैरसमज असतात, होतात, घसरतात, जातात, पण शशांकचं सॉरी मात्र विचारूच नका. मी तर त्याला सॉरी मॅनच नाव दिलंय मिस्टर सॉरी मॅन. पण प्रेक्षकांनो, ह्यात जो त्यांनी घोरायचा ट्रॅक दाखवला होता ना अप्पूचा, अप्रतिम, रादर सगळ्यात फेवरेट ट्रॅक आहे माझा असं म्हणायला हरकत नाही आहे. शशांकला बिचाऱ्याला अप्पूचे मूड स्विंग सहन करावे लागतात, तरीसुद्धा तो तिच्यासाठी छान सेलिब्रेशन करतो. साहजिक आहे, शशांकचं अप्पूवर प्रेम जे आहे, पण अप्पूने मात्र यावेळेला ती सगळी रेकॉर्डिंग केलीच घोरण्याची. आणि यावेळी सुवाईनी जो अभिनय केला ना अप्पूला चिडवण्याचा, अगदी अप्रतिम. पण प्रेक्षकांनो, दुर्गा आत्यांनी म्हणजे तिथे जेव्हा त्या आल्या ना नाचसुनेचं कौतुक करायला, खरंच कौतुकास्पद आहे. एवढं वय झाल्यावर सुद्धा त्या प्रसंगासाठी त्या नाचसुनेचं कौतुक करायला आल्या. खरंच खूप कौतुकास्पद आहे ही गोष्ट. या सगळ्यामध्ये या सगळ्या कलाकारांचा अभिनय अप्रतिम होता. हा माझा फेवरेट ट्रॅक होता प्रेक्षकांनो. तुमचा होता की नाही मला कमेंट करून कळवा. पण एवढं सगळं झाल्यानंतर सुवाई जेव्हा अप्पूची टर उडवत असतात ना, एक गंमत म्हणून हो की खरंच ही घोरते, तेव्हा माईंनी मात्र सॉलिड पचका केला की सुवा तू पण शशांकच्या वेळी घोरायचीच. आणि मग सुवाईनी लगेच विषय बदलला. भारी दाखवलंय. त्यातनं आपल्या कुकीचा रद्दी ट्रॅक तर अप्रतिम. अरे कुकी नाही तर मजाच नाही. प्रेक्षकांनो, या मालिकेची जान म्हणजे ना आपला कुकी आहे. आता सध्या जरा मिसिंग आहे बिचारा, त्याची तब्येत बरी नव्हती, पण आता तो बरा झालाय. आपण त्याच्या पोस्ट बघितल्याच असतील. त्यातनं आता हा जो म्हणजे डायलॉग होता ना आपल्या कुकीचा की इस रद्दी की किंमत तुम क्या जानो शशांक बाबू, आहा, अप्रतिमच. आणि हा फोटो मी मुद्दाम टाकलाय. जेव्हा विठूबाबाची फजिती झाली होती ना सेलिब्रिटी आणायची आहे, तेव्हा मला दया आणि जेठालाल आठवले. या प्रसंगामध्ये फोटो बघितलाच असेल तुम्ही. पण बायकांना सेलिब्रिटी म्हणून
म्हणून आणलाय ना, आहा तो प्रसंग तर जबरदस्त होता. अप्पूचं रॅम्प वॉक काय, सुमीचं रॅम्प वॉक काय आणि त्या क्षणाला लावलेलं ते गाणं छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, भारी वाटला प्रेक्षकांनो. आपल्या इनोसंट माई आणि सुवाई या प्रत्येकाची जोडी ना इतकी छान हिट बसते ना इथे की तुम्हाला काय सांगू. काही क्षण असे आठवावेसे वाटतात म्हणून मुद्दाम तुम्हाला आज शेअर करते. आणि त्यातनं टाईपरायटरचा प्रसंग प्रेक्षकांनो, अप्पूने किती सुरेख पद्धतीने तो वठवलाय ना, खरंच खूपच भारी. विश्वासला तिने एसे शिकवला, इंग्लिशची भीती घालवली, ते खूपच छान दाखवलं आहे. आणि या प्रसंगामध्ये दोघांनाही एकमेकांच्या भावनांची जी तळमळ वाटली आहे ना, ती पण त्यांनी खूप छान पद्धतीने प्रेझेंट केली आहे. अप्पूला शशांकसाठी खूप वाईट वाटतं. खरं तर अनावधानाने तिच्या हाताने झालं हे सगळं, पण तिने ते सगळं छान निभावून नेलं. आणि या दोघांची बॉन्डिंग सुरेखच. आणि त्यातल्या त्यात आपल्या कुकीची मजा फार भारी दाखवली आहे त्यांनी. हा जो ब्लड चेक करायचा ट्रॅक होता ना, तो खूप भारी दाखवला त्यांनी. कुकीला जी ब्लड चेक करायची भीती वाटत होती ना, खरं सांगू प्रेक्षकांनो, मला पण प्रचंड भीती वाटते. रादर मला रक्त बघितलं की भोळच येते. तसंच आपल्या कुकीला होत असावं. त्यातनं कुकीने जे काही नाटक केलं ना रक्त तपासण्यासाठी, अमेझिंग, खूप भारी, छान ना. या सगळ्या आठवणी आठवल्या की किती भारी वाटतं. खरं तर काही काही ट्रॅक एवढे अप्रतिम आहेत ना प्रेक्षकांनो, कायम लक्षात राहतील असे. यातनं कुकीचा व्यायामाचा ट्रॅकचा फोटो घ्यायचा राहिला माझा. काव्यासोबत जो काही ड्रामा केला होता ना कुकीने, तो त्याच्या चांगलाच अंगाशी आला होता. असो, पण आता अप्पू मॅडमने चॉकलेटचा गणपती बनवला होता त्यावेळेला. ती कल्पना तिची सुरेखच होती, पण काही जणांना रुजली, काही जणांना नाही रुजली, चालायचंच. पण माईंना बाबी आत्याची आठवण आली आणि महालक्ष्मीच्या प्रसंगी बाबी आत्याची एंट्री त्यांनी छानच दाखवली आहे. सुरेख. बाबी आत्या आल्या आहे, पण त्यांच्यासोबत मोठा प्रॉब्लेम घेऊन आला आहे. काय ते अप्पूला कळतंच आहे. पण प्रेक्षकांनो, त्यानंतर नेत्राची एंट्री त्यांनी दाखवली आहे. खरं सांगू का, नेत्रा आली आहे हे त्यांनी दाखवलं खरी, पण नेत्रा प्रॉब्लेममध्ये आहे हे जरा सुरुवातीला आपल्याला रुचलं नाही. पण तरीसुद्धा नेत्राचा म्हणजे सुरुवातीचा जो काय म्हणता येईल आपल्याला, तिने जे काही वर्तवणूक केली ना शशांकशी, ती जरा पटली नाही आहे. म्हणजे जर नेत्रा इतकी प्रॉब्लेममध्ये होती तर तिने अशा पद्धतीने एंट्री नसती करायची. असो, पण नेत्राचा ट्रॅक त्यांनी जबरदस्त आणला आहे. आणि या प्रसंगामध्ये नेत्राची ॲक्टिंग करणारी जी मुलगी आहे ना प्रांजल, तिने अप्रतिम ॲक्टिंग केली आहे प्रेक्षकांनो. अप्पूचा झालेला गैरसमज शशांकने खूप छान पद्धतीने दूर केला. अप्पूसाठी असलेली काळजी अप्पूला शशांकने छान पद्धतीने समजून सांगितली आणि दोघांचा गैरसमज दूर झाला. आणि हा जो प्रसंग त्यांनी दाखवला आहे ना प्रेक्षकांनो, नळ बिघडण्याचा, म्हणजे सगळे फिल्म्सला गेले होते आणि अप्पू शशांक घरी एकटे होते. हा प्रसंग जर प्रेग्नेन्सीच्या आधी दाखवला असताना तर कदाचित आपल्याला प्रेग्नेन्सी खरीखुरी वाटली असती. असो, पण या प्रसंगामध्ये ना अप्पू अतिशय सुरेख दिसली आहे प्रेक्षकांनो. आणि ह्यावेळी सुद्धा शशांक अप्पूने त्यांची भूमिका अतिशय सुंदर बजावली आहे. शशांक अप्पूचा हा रोमॅन्टिक सीन खूपच मनाला भावून गेला, नाही का. आणि पुढे आपण बघतोय की ह्या सीनमुळेच पुढचे सगळे प्रॉब्लेम क्रिएट झाले. म्हणजे सीनमुळे नाही म्हणता येणार, पण नळ बिघडला त्यामुळे घराचं सगळंच काम करावं लागणार आहे यांना. दादा काकांनी सुचवलेला मार्ग जरा दादा काकांच्याच अंगाशी आला असं म्हणायला हरकत नाही आहे. पण तरीसुद्धा घरातल्या प्रत्येक मेंबर्सनी समजदारी दाखवून खर्च कमी करायसाठी अंगमेहनत घ्यायची तयारी दर्शवली. पन्ना काकूने विरोध केला, पण त्यांचा विरोध अतिशय योग्य होता की हे काम सोपं नाही आहे. पण अप्पू मॅडमला आधीच हाऊस आणि त्यातनं पडला पाऊस. गेली तो रंग द्यायला आणि अंगाशी तिच्याच आलं, म्हणजे जरा रॅशेस वगैरे आले. नाजूक आहे ना अप्पू जराशी, त्यामुळे लगेच तिला त्रास झाला. यावेळी सुद्धा घरातल्या सगळ्या सदस्यांनी तिला सांभाळून घेतलं आणि शशांकनी तिला ओरडा तर दिला, पण तिची विशेष काळजी घेतली. तिला स्वतः तो जेव घालत होता. शशांक खूप प्रेमळ आहे प्रेक्षकांनो आणि एक नॉर्मल हजबंड आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. वेळप्रसंगी ओरडतो, चुकतो, पण प्रेमही तितकंच करतो तो अपूर्वावर. पण आता ह्या सगळ्या गोष्टीतून मुलांना त्रासातून सोडवायचं म्हणून दादा काकांनी जे नाटक वठवलं ना, त्यांच्या वडिलांच्या भूमिकेत ते गेले, ते प्रसंग बघायला पण खूप मजा आली. ते नाटक जर असं मलाही रुजलं नाही, पण ठीक आहे, आपण मालिकेवर एवढं प्रेम करतो त्यामुळे इतना तो चलता आहे. पण तरीसुद्धा तो ट्रॅक छानच वाटला प्रेक्षकांनो. अगदी डॉक्टरांना बोलावून डॉक्टरांना सगळं काही विश्वासात घेऊन दादा काकांनी सांगितलं. असो, पण त्यापुढचा ट्रॅक म्हणजे अमेयाला झालेला त्या पार्सलचा मोह. त्याने मानसीला मोबाईल दिला खरी, पण हे अप्पू शशांकच्या लक्षात आल्यानंतर मानसी
मोठ्या मनाने ती गिफ्ट परत करते. पण ह्यावेळी विठूबाबा आणि सुवाईने दाखवलेली समजूत अतिशय वाखाणण्याजोगती होती आणि कौतुकास्पद. खरंच घरातल्या मोठ्या माणसांनी मन मोठं केलं की सगळे प्रसंग आपोआप निवळतात नाही. म्हणजे चांगले वाईट सगळेच प्रसंग. आणि हा प्रसंगही तितकाच मनाला भावून गेला आणि अमेयला त्याने केलेल्या कृत्याची खरंच लाज वाटली. पण असो प्रेक्षकांनो, असे मोहाचे क्षण आपल्या आयुष्यात येतात तेव्हा मोठ्या माणसांनी सावरायचं असतं ना. पण आता मेन मुद्दा जो आहे तो आहे नेत्राचा. अप्पूचा जरा गैरसमज झालाय खरी नेत्रामुळे, पण आता मध्येच त्यांनी बाबी आत्याचा ट्रॅक दाखवलाय. अप्पूने काहीशी कल्पना करून बाबी आत्याला समजवण्याचा प्रयत्न केलाय खरी की तू एकटी नाहीयेस, आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत. पण तरीसुद्धा अजून बाबी आत्याचा प्रश्न जरा अनुत्तरितच आहे असं मला वाटतंय. असो, पण आता शशांकने नेत्राबद्दल जी काही कनवाळू भूमिका घेतली आहे ती अजिबात अमेयला पटलेली नाही आहे आणि त्याचा डायलॉग पण उत्तम होता. शशांकचं म्हणणं असतं की अशा भावना बोथट आहेत का आपल्या, पण अमेय छान उत्तर देतो, अरे बाबा जेलमध्ये जावं लागलं ना की होतात सगळ्या भावना बोथट. पण सुवाईनी सुद्धा यावेळी छान भूमिका घेतली. प्रेक्षकांनो, त्यांना शशांकचं म्हणणं पटतंय, पण त्यांनी आधी अप्पूला प्रायोरिटी द्यावी शशांकने हे त्याला खूप छान पद्धतीने समजून सांगितलंय. खरं तर शशांकला ते पटत नाही आणि त्याचा नेत्राबद्दल अप्रोच त्यांनी जरा जास्तीच दाखवला, हे जरा चुकीचं होतं. असो, पण माणुसकी म्हणून अप्रोच आहे हेही धकावून घेऊयात. तर आता हे कौशिकदा सुद्धा अप्पूंना छान समजावून सांगतायत की तिने सध्या प्रेग्नन्सीमध्ये किती काळजी घ्यायला हवी आणि अत्ती तर आहे सोबत. बिचाऱ्या आत्या, त्यांनी अप्पूला चांगले संस्कार लावले पण नेत्राला नाही लावू शकल्या. असो, नशिबाचा भाग आहे. पण आता शशांकचं म्हणणं आहे की आई तुझं माझ्यावर खूप जास्ती प्रेम आहे. पण सुवाईंनी त्यावेळी सुरेख उत्तर दिलं बरं का, नाही रे बाळा, प्रेम असं मोजता येत नसतं. प्रत्येकाच्या प्रेमाच्या परिभाषा वेगवेगळ्या असतात आणि अप्पूचं म्हणशील ना तर तिचंही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे. पण बायको म्हणली की अपेक्षा आलीच ना प्रेक्षकांनो. आणि हे सुवाईने त्याने खूप छान समजून सांगितलं शशांकला. पण मनामध्ये कुठेतरी धाकधूक आहेच जी त्यांनी माईजवळ बोलून दाखवली. पण प्रेक्षकांनो, वाटलं नव्हतं ना कधी की नेत्राला एवढा सव्वाशेर माणूस मिळेल म्हणून. आता अप्पूने जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी हे प्रसंग बघितले ना ते खरंच खूप भीतीदायक होते. आणि नेत्रा एवढी त्रासात आहे हे आपण कधी इमॅजिन किंवा असेल हे आपण कधी इमॅजिनही केलं नसेल. पण प्रेक्षकांनो, मला एक प्रश्न पडलाय की नेत्राने या माणसाशी लग्न का केलं असेल बरं. केलं तर केलं, पण कोणाला सांगितलंही नाही आणि तो तिला इतका त्रास का देतो, हा खरं तर महत्त्वाचा प्रश्न आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. तिचा नवरा जरा सायको आहे हे अप्पूच्या लक्षात आलं आणि बहीण म्हणून अप्पूच्याही काही भावना जाग्या झाल्या आणि तिने नेत्राला वाचवण्याचा प्रयत्न पण केला. पण प्रेक्षकांनो, यावेळी नेत्राची जी रिॲक्शन होती ना ती मला जास्ती कौतुकास्पद वाटली. तिने यावेळी अप्पूला वाचवलं की तू इथून जा, माझा नवरा तुला काहीही करू शकतो. अप्पू घरी आली खरी, पण तिच्या मनात मात्र सतत नेत्राचाच विचार असतो. आता शशांक किती म्हणजे तिची काळजी घेतो ह्या गोष्टीवरनं तिला कळलंच असेल की आपण किती लकी आहोत आणि बिचारी नेत्राताई. पण प्रेक्षकांनो, अप्पूची सुद्धा झालेली तळमळ त्यांनी छान दाखवली आहे. म्हणजे जेव्हा गैरसमज दूर होतात ना तेव्हा सगळेच मळप दूर होऊन जातात. आणि आता तिला नेत्राची मदत करायची आणि काहीही करून नेत्राला या प्रसंगातनं काढायचं आहे. आणि आता तिचा नवरा मात्र तिला लंडनला नेतोय. नेत्राला त्याच्यासोबत जायचं नाही आहे, पण आता तो नेत्राचा अतोनात छळ करतोय. काहीही करून त्याला नेत्राला तिथून घेऊन जायचं आहे. पण प्रेक्षकांनो, हे सगळं का, कशासाठी? आता अप्पू हे शोधायचा प्रयत्न करणार आहे. तिने येणं ते कारणानं सगळ्या कानेटकर फॅमिलीला समजावून सांगितलं आहे की आपण नेत्राताईची मदत करायला हवी. पण सुवाईनी आणि माईनी तिला ओरडा दिला बरं का की ह्या परिस्थितीमध्ये तिने तिथे जायला नको होतं. पण यावेळीसुद्धा शशांकने तिची बाजू सावरलीच. पण प्रेक्षकांनो, माई मात्र त्यांचा राग व्यक्त करतातच की नेत्राला मिळाली आहे ती तिच्या कर्माची शिक्षा आहे. खरं आहे माईंचं, कर्मा इज बॅक. पण माणुसकी म्हणून सुवाईंचं असं म्हणणं आहे की एवढी मोठी शिक्षा तिला नको. तर आता अप्पूने तिचा काहीसा प्लॅन समजवला आहे नेत्राला या सगळ्या छळातून काढायसाठी. तर आता काही कनेक्टकरांना पटलाय, काही जणांना नाही पटलाय. पण प्रेक्षकांनो, इथून पुढे बघायला खरंच मजा येणार आहे. कारण आता सुवाई म्हणतात की असं अचानक तिथे जाणं खूप अंगाशी येऊ शकतं. पण आता हे सगळे एक एक करून जात आहेत की वेगवेगळे जात आहे. पण इथे कुकी असेल की नाही. अमेय वेषांतर करून जातोय आणि शशांकचा वेश मात्र जबरदस्त दाखवलाय, रादर सगळ्यांचाच दाखवलाय. पण हे सगळं बघणं खूप एक्सायटेड असणार आहे. एवढं सगळं कानेटकरांनी केल्यानंतरही नेत्रा त्यांना फसवतीये का जेन्युनली नेत्रा खरंच प्रॉब्लेममध्ये अडकली आहे, हे सगळं बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. फार जास्त वेळ घेणार नाही मी तुमचा, रविवारचा दिवस आहे. पण तुम्ही सगळेजण एक्सायटेड आहात ना.
मला नक्की कळवा हं प्रेक्षकांनो. आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच होता की तुम्हाला सांगायचं आहे प्रेम कमी झालेलं नाही आहे, पण काही गोष्टी टेक्निकली मला सांभाळाव्या लागतात. प्रेक्षकांनो, तुम्ही पहिल्यापासून माझी साथ देत आला आहात आणि यापुढेही द्याल अशी मी अपेक्षा करते. खूप जणांनी अजून चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे, त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपली ठिपक्याची रांगोळी ही मालिका तितक्याच आपुलकीने आणि आतुरतेने एन्जॉय करा माझ्या आवाजात. कसा वाटला रिव्ह्यू नक्की कळवा हं प्रेक्षकांनो. तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि एक बातमी द्यायची आहे की थोड्याच दिवसात मी तुमच्यासमोर व्हिडिओच्या स्वरूपात येते. कशी काय हे तुम्हाला कळवेलच, पण त्यासाठी तुम्हाला चॅनलला मात्र सबस्क्राईब करावं लागेल हं. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.